पाऊस लागलो गळाक, छत्री उघडूची लागतली आता. हे बघा हे वेल बऱ्यापैकी आता ऍक्टिव्ह झाले आहेत. एक दिवस झालो आहे का. आणि हे बघा दाखव तुमका. हे बघा बऱ्यापैकी आता वर चढाक सुरुवात झाली आहे. जबरदस्त पाऊस चालू झालो हा. आणि आता आपण जाता व्हाळार. चादर धुवूक आमची, कारण चादर जी आहे ना तर ती बाथरूम मध्ये धुवू शकत नाही. हा खालनाच तो सानवी असा. ए भू भू बरोबर काहीतरी काम करू गेलास ना काय टायमार पाऊस येत आहे बघा. नमस्कार, गुड आफ्टरनून, शुभ दुपार मंडळी. मी संकेत गाडीवकर पुन्हा एकदा कोकणी संकेत ब्लॉगच्या मालवण यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचा वरसून तर लई नाही दुपारच्या 12:30 पावणे 1 वाजता स्वागत असा. पाठीमागे सानवी असा आणि मी असे दोघा जण जातो. आपण व्हाळावर जातो. आम्ही पहिले आठवणी ताजी झाली म्हणजे मम्मी सोबत आम्ही कपडे धुक जाऊ व्हाळावर. म्हणजे तेव्हा काही इतके पाणी ना असं घरात भरूचा लागा हांड्या कळशीने. आणि तेव्हा घरात कपडे धुतले जात नव्हते, व्हाळावर जायचे. किंवा मोठे जे कपडे असतात ना चादर हतरुणा वगैरे तर ती श्रावण महिन्यात ऊन पडायला लागला ना काय व्हाळावर नदीवर घेऊन जायची अशी जुनी लोक. तर आपण आता तशी जात आहोत. चादर असं एक बाबूसाठी आणि आम्ही एकत्र झोपतो ना तर ती मोठी चादर होती तर ती धुक जातं. बघूया डेलीचा ब्लॉग म्हणून शूट करते. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडलं तर नक्की लाईक कर. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच व्हिडिओ रेग्युलर बघ गावतले. चला सुरुवात करूया. तर या बाजूक आपलं व्हाळ असा. गोकुळाष्टमी झाली ना काय गोकुळांचा मांड ह्यो 1 दिवसाचा असतो. म्हणजे आदल्या दिवशी संध्याकाळी आणतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पोचवतात. म्हणजे 1 दिवसाचा असतो असो मान. तर ती गोकुळा विसर्जन करता ना तर ते हय केली जातं. ती बघा हय कोंड असा थय 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 हय ना. हा झाड हा ना तर ता काय म्हणतात का रिंगियाचा असा. म्हणजे जुन्या काळात साबणाचा वापर म्हणून म्हणजे साबण अवेलेबल नव्हते पहिल्या काळात तर तेव्हा ह्याचा वापर केला जातो. रिंगिया कुटून घातली जायची. म्हणजे एका फेस जास्त प्रमाणात होता, मोठ्या प्रमाणात. हा असा मोठा झाड असा आहे बघा. हा बघा. आणि याचा खोड काय माहिती आता बघा. तर एवढा मोठा झाड असा. म्हणजे मासे दिसले होते का सगळे. कसली क्लिअरिटी आहे बघा, जबरदस्त. तर असे पहिल्या काळात कपडे धुतले जायचे. कपडे नॉर्मल लोक पण धुत असतील पण शूटिंग करून जबरदस्त वाटतं खरंच आयफोनने. काय ते बघा मरतील ते तुमच्यामुळे. ये या जा जावा 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 जावा. मळू मासे आहेत, मळू मासे. पाऊस तर गेलो छत्री आणि आता ही उचलता लागून भाऊ कपावर उचल माझ्या. थांब ना मरत चला पडला होतो इसून. आता आता ना शॉर्टकट जाऊया. फैना ना आलंय वापे आमचे भयानक बेकार. खालच्या बाजून चलत ये वरना पडशीत पाय पार. बर चला जाऊया आता घरात. काम तर झालं पटकन झालं. ह्या वाळात आम्ही कुर्ल्यांका जातो माहिती आहे. तर पहिल्यांदाच दिवसाची फिरता कडे आंब्यांका दिवसाची फिरता. काय हा कॅन तू येईल कॅन लावला तेव्हा कुर्ल्यांका. किती वेळा
हाय अळंबी येतात गेली काय येऊन. तर मंडळी दुपारचे 2:14 वाजलेत आणि आपण व्हिडिओ अपलोड करत होता. हे बघा आता व्हिडिओ अपलोड तर झालो, आपण क्रॉस इलो म्हणजे याच्यावरनं आपण अर्निंग करू शकत नाही. तर ह्यो कशामुळे विषय झालो माहिती आहे. आता बऱ्याच जणांनी व्हिडिओ बघितले नाही असत नाही याच्या आधीचो, तर माहिती असत. चेक करूया, त्याला दाखवते तुमका. नाही समजतो. हे बघा, तर याच्यावरनं आपण अर्निंग करू शकत नाही. कशामुळे विषय झाला माहिती आहे. पंढरी निवासा सखा पांडुरंगा, तर या भालचंद्र बाबांच्या मंदिरात गाणं चालू होतं आणि तेव्हा आपण शूट केला होता. तर त्याच्यामुळे 5:41 पासून थोडं पॅच जो आहे ना, तर त्याच्यात कॉपीराईट सॉन्ग भेटला. म्हणजे आपण तर कॉपी करून वापरला असं त्यांचं म्हणणं असं. तर आपण तर बॅकग्राऊंडला वाजलेला तर आपण बंद करू शकत नाही. ते का आता इलाज म्हणजे काय माहिती आहे. बघा व्हिडिओ एडिटिंग प्रोसेसिंगला टाकले मी आता. म्हणजे तो पॅच होता ना, तर तेवढा आपण गाणं काढून टाकला, म्हणजे तर म्यूट केला, फक्त आपलं व्हॉइस ठेवला होता तेवढं, बाकी ॲज इट इज ठेवला होता सो. आणि एक म्हणजे पूर्ण साऊंड म्यूट करू शकतात. तर कॉपीराईट तुमच्या याच्यावर येईल ना, तर राहीना पण ऑप्शन असतात. बघूया आता, थोडंसं प्रोसेसला वेळ लागा, तोपर्यंत ॲड वगैरे लागा, त्याचे पैसे सगळे जातले पंढरी निवासा सखा पांडुरंगा. त्याचे जे ओरिजिनल ओनर आहेत ना, त्यांना जातले ते. तर बघूया आता कधीपर्यंत प्रोसेस होता. 10 मिनिटात होईत, अर्ध्या तासात होईत, 1 तासात होईत, भरोसा नाही. तर आपण क्लेम तर ह्या केला, बघूया आता. तर असं व्हिडिओ होतो, क्या जिंदगी आहे. तर मंडळी फायनली आपण व्हाळावर नाही लाव आणि एकदम जबरदस्त शूटिंग होता. मला लय मजा येतो. म्हणजे असं काहीतरी वाटतं कधीतरी शॉर्ट फिल्म किंवा वेब सिरीज वगैरे चालू करू, पण बघूया सध्या पुढेचा पुढे. आधी सध्या आपण फोकस करता अजून काय काय शिकायचं आहे त्यातला भरपूर, कारण पटकन काय समजत नाही एवढं, म्हणजे सेटिंग वगैरे भरपूर असतं. त्याच्यामुळे हळूहळू शिकता लाव. आणि सध्या आता श्रावणी सोमवार चालू झाले, त्याच्यामुळे ओटी वगैरे म्हणजे बारक्या मुलांची ओटी वगैरे, म्हणजे जी मुली असतात ना बारके, तर त्यांची 5 किंवा 7 जण काहीतरी अशी ओटी असतात आणि 1-2 काना असतात त्यांच्यामध्ये. तर त्यांची ओटी भरले जातात लहाय वगैरे देऊन. माका पूर्ण डिटेल माहिती नाही, त्याच्यामुळे मी असो म्हणजे डायरेक्टली सांगा शकत नाही की बाबा ह्याच कारण असतं किंवा ह्याच्यामुळे घालतं. श्रावण सोमवार दरवर्षी केला जातं आता प्रत्येकाच्या घरात. म्हणजे बऱ्याच ठिकाणी अशी घरांतून सगळीकडे ती पोरगी आता आहे ना गेली, दुसऱ्या घरात जातली, तिसऱ्या घरात जातली, अशी फिरत असतात सगळीकडे. आणि कोण कोण जमा तसं काय काय गिफ्ट खाऊ वगैरे, तर ते असे असतात. आणि लाय वगैरे जुनी परंपरा म्हणून तर ते केले जातात. आता ते सुवासनींचे भरले जातात किंवा आकवारणी वगैरे काय, तर तो माका विषय नक्की तो माहिती नाही. तर आता ता होतला आणि त्याच्यानंतर बघूया. पोरगी अजून काही इली नाहीत, येतील आता. दाताला बोल क्या गो ये गो. आता कुठको लागा ना इथे ठेव, कम दाखवते. कोणाकडे जा मुला बोल बाबू बस. तो पाण्यात घ्यावा म्हणजे. तर फायनली मंडळी सगळेजण गेली आहेत, म्हणजे सगळं झालं. आणि अर्धवटनं व्हिडिओ स्टॉप केले. लाईटचा भरपूर इश्यू होऊ लागलो. आज गणेश चतुर्थी जवळल्यामुळे ना लाईट काढली जातं आपल्याकडनं. म्हणजे बल्ब वगैरे स्टेट लाईनवरचे लावित असतात गणपतीसाठी. आणि
सप्त्यात एकदा लावतात, म्हणजे सप्ताह आपलं चालू असतं गावचं तेव्हा. तर असे 2 ते 3 वेळा आपले बल्ब बदलले जातात स्ट्रीट लाईनवरले. तर त्याच्यासाठी लाईट घालवली जातं आणि आज पण ती घालवलेली आहे आणि सोमवार असल्यामुळे घालवलेली जातं. तर जुन्या घरात आपल्याकडे लाईट कमी आहे. तर आपण एक नंबरला शूटिंगला जबरदस्त घर वाटतं. बघूया काहीतरी नवीन ट्राय करताना मालवणी भाषेतला. तर आजचा व्हिडिओ आहे शेवटी. कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, करा असेच व्हिडिओ रेग्युलर भोग गावतले. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.